मयुरी आणि राहुलचं नुकतंच लग्न झालेलं एक नवकोरं जोडपं. लग्नाला नुकताच महिना झाला होता. अशाच एका रात्री दोघे जेवण करून हॉटेलाच्या बाहेर पडले. कार जरा लांब पार्क केली होती म्हणून फुटपाथकडेने मस्त एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी निवांत गाडीकडे जात होते. मयुरीनं राहुलला हळूच विचारलं, राहुल, तू टिप का नाही दिलीस त्या वेटरला? का त्याने तुला मागितली होती का? राहुलने तिला मिश्किलपणे प्रतिप्रश्न केला. तसं नाही रे, मी 2-3 वेळा ऑब्झर्व केलं. तू कोणालाच टिप देत नाहीस, कंजूस कुठला. राहुल हलकसं गालातल्या गालात हसत काहीच न बोलता तसंच पुढे चालत राहिला. मयुरी त्याला विचारतच होती. तितक्यात फुटपाथच्या कडेला एका गरीब बाईने आपला संसार थाटला होता. शिडशिडीत बांधा अंगावर जीर्ण झालेली साडी, काळवंडलेला चेहरा, फुटपाथवरच्या खांबाला पाठमोरी करून चुलीजवळ बसलेली होती. तिने चुलीवर पातेलं ठेवून त्यात दूध ओतलं आणि दूध ओतल्या ओतल्याच ती दुधाची बॅग झटकन बाजूला टाकली. मयुरी हे सगळं पाहत होती आणि राहुलचं पण लक्ष त्या बाईकडे गेलं. तिथूनच थोडंसं पुढे येत नाही की मयुरी राहुलला बोललीच, बघ, भिकारी पण दूध ओतल्यावर दूध बॅग फेकून देतात आणि इकडे आपली मम्मी त्या दूध बॅगमध्ये थोडंसं पाणी मिसळून ते पण काढून घ्यायचे सांगते. किती हा कंजूसपणा. मयुरीच्या लग्नापासून ते आतापर्यंत मनात साठून राहिलेला सासरकडचा कंजूसपणाचा राग शेवटी असा नकळत बाहेर पडला. राहुलने ते ऐकलं पण त्यावर काहीच प्रतिक्रिया नाही दिली, फक्त पुन्हा जरासा हसला. राहुलचे ते असे हसणे आणि त्यावरचा त्याचा अबोला मयुरीला अजून खिजवून गेला. आता मयुरीला काही राहावेना आणि शेवटी तिने त्याला बोलते करण्यासाठी परत खणकावून बोललीच, अरे बघतोस काय शुंभासारखा, बोल काहीतरी. किती कंजूसपणा हा तुम्हा लोकांचा. राहुल चेहऱ्यावर तेच मिश्किल हसू ठेवत शांत राहिला. इतक्यात ते दोघे कारजवळ पोचले होते. राहुलने कार अनलॉक करत मयुरीला मान डोलकावत गाडीत बसण्याचा इशारा केला. मयुरीचा पारा जाम चढला होता. ती गाडीत बसली आणि कारचा दरवाजा खाडकन जोरात लावला. अगं, इतक्या जोरात दरवाजा लावायची काय गरज? माझा राग त्या दरवाजावर कशाला काढतेस? शेवटी राहुल हलक्या आवाजात बोललाच. अरे हो, सॉरी हा, मला तर लक्षातच नाही आलं की एवढ्या जोरात दरवाजा लावला तर तुटेल आणि परत त्याच्यासाठी नव्याने पैसे भरावे लागतील. चढ्या आवाजात मयुरी बोलली. पण तू का चिडचिड करतेस एवढी? उगाच स्वतःला त्रास. शांत हो जरा. राहुल तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला. चिडू नाही तर काय करू? जाऊ दे. तुझ्यासारख्या दगडाशी बोलण्यात काही अर्थच नाही. निव्वळ कंजूस आहात तुम्ही सगळे. एवढं बोलून मयुरी गप्प झाली. अगं हो हो हो, रागाच्या भरात तू किती सहज कसल्या निकषावर पोहोचलीस मयू. शांत हो बघू तू पहिले. हे राहुलचं बोलणं ऐकून मयुरी थोडी का होईना शांत झाली, पण आतून आग पेटलेलीच होती. राहुलने गाडी सुरू केली. राहुलने वाटेत गाडी पेट्रोल पंपाकडे वळवली. मयू, तुझ्याकडे 2,000 आहेत का? असतील तर त्याला दे आणि त्याला सांग 2,000चं पेट्रोल भर. आधीच चिडलेल्या मयुरीने तावातावात कारची काच खाली करत गाडीच्या डाव्या बाजूला उभा असलेल्या कामगाराला हाताची 2 बोटे उंचावून पेट्रोल भरण्याचा इशारा केला. कामगाराने 2,000चं पेट्रोल भरलं. मयुरीने पर्समधून 2,000 काढले आणि कामगाराच्या हातावर टेकवले आणि काच वर केली. राहुल कार सुरू न करता तिच्याकडेच बघत राहिला. अरे चल आता, दिले त्याला पैसे. डोळे मोठे करत मयुरी बोलली. मयू, अगं हे काय, तू त्याला 2,000च दिले, टीप कुठे दिली? राहुल अगदी मिश्किलपणे बोलला. अरे पंपावर कोणी टीप देतं का? त्याला कसली टीप? तो तर त्याचं काम करतोय. मयुरी बोलली. देअर यू आर ॲब्सोल्युटली राईट. हेच तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तो वेटरही त्याचंच काम करत होता, ज्या बदल्यात त्याला नियमाने पगार भेटतो. मयू, त्या वेटरला इच्छा नसतानाही आपण स्वतःहून त्याचा स्वाभिमान का दुखवायचा? म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे? मयुरीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. जर एखादा स्वाभिमानी जीवन जगत असेल तर मग उगाचच त्याचा आत्माभिमान मोडून त्याला लाच घेण्यास का प्रवृत्त करायचं आणि त्याच्या दुसऱ्या कस्टमरकडूनही असल्या नसत्या अपेक्षा ठेवायच्या? कोणीतरी देतंय म्हणून आपणही द्यायचं, यात खरंच काही अर्थ आहे का? त्यापेक्षा एखाद्या गरजूला याची खूप मदत होईल, नाही का? राहुलच्या या विश्लेषणावर मयुरीकडे उत्तर नव्हते. ती एकदम शांत झाली. राहुलने पुन्हा गाडी सुरू केली आणि मयुरीच्या दुसऱ्या प्रश्नासाठी अखेर बोलता झाला. मयू, मलाही प्रचंड चीड आहे मम्मी पप्पांच्या ह्या अशा वागण्यावर. तुला म्हणून सांगतो,
मी आणि दादा लहान होतो तेव्हापासून हे असं चालत आलंय सगळं. टूथब्रशवर टूथपेस्ट अर्धीच घ्यायची, काय तर म्हणे एवढ्याशा लहानग्या तोंडाला एवढीच पुरेशी असते. आंघोळीला गेलो तर दिवाळीशिवाय कधी नवा करकरीत साबण वापरला नाही. नव्या साबणाला कायम विरघळलेला साबणाचा तुकडा चिपकलेलाच असायचा. दादाचे जुने युनिफॉर्म ढगळ स्वरूपातून आखूड स्वरूपात परिवर्तित होईस्तोवर घालायचेच. त्यात कपडा चुकून झिजलाच तर नशीब. नवीन कपडे सणालाच घेतले जायचे. सणाला काय म्हणतोय मी पण, दिवाळी, फक्त दिवाळीलाच घेतले जायचे. त्यात पण भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ सगळ्यांना एकाच ताग्यातून कपडे शिवले जायचे. आम्ही सगळे जर कोणत्या लग्नात गेलो की लागलेच ओळखायचे, अरे ही तर दामल्यांची बँजो पार्टी दिसते. बाजारात पप्पांसोबत कधी गेलोच आणि चुकून एखादं खेळणं मागितलं तर हातात लिमलेटच्या गोळ्या पडायच्या. आम्ही पण शहाणे होतो. आम्हाला एखादा फुगा हवा असल्यास पहिले काहीतरी मोठं खेळणं मागायचो. त्यावेळी आपसुकच फुगा भेटायचा. कॅडबरीचं चॉकलेट म्हणजे ना पोटाला ना ओठाला, फक्त पैशाला वाटोळा. ह्या पप्पांच्या नेहमी कानावर पडणाऱ्या म्हणींमुळे ते कधी पोटात गेलंच नाही. हां, पण त्यामुळे दातशाबूत राहिले तेवढं मात्र खरं. एकदा कलर टी व्ही घ्यायचं ठरलं होतं. घरून दुकानात आणि दुकानातून घरी येईपर्यंत कलरचं ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीमध्ये रूपांतर झालं होतं. 12वीत लुना मागितली होती तर ॲटलसची काळी सायकल घेऊन दिली होती. उफ, काय काय सांगू आणि किती सांगू तुला. फार फार कंजूस आहेत हे मम्मी पप्पा. आत्तापर्यंत थट्टा मस्करीच्या स्वरात घडाघडा बोलणारा राहुल एवढं बोलून दीर्घ श्वास सोडत एकदम गप्प झाला. मयूर त्याचं बोलणं ऐकून त्याच्याकडे विस्फारून बघतच राहिली. त्याला बोलताना लागलेली धाप बघून तिने पाण्याची बाटली राहुलच्या पुढे केली. चला, आतापासून तू पण या दामले घराण्यात सामील झालीस. पण तुला खरं सांगू मयू, त्यांच्या ह्या कंजूसपणामुळे जमवलेल्या पैशांची खरी किंमत आम्हाला नवीन मोठा बंगला घेता वेळी आली. कधी देव्हाऱ्याच्या मागे तर कधी साखरेच्या डब्यात गुपचूप लपवलेल्या पैशांची किंमत आत्तेच्या लग्नाच्या वेळी आली. आईने पापड लोणचे विकून साठवलेल्या पैशांची किंमत आजीच्या आजारपणाच्या वेळी आली. आणि पप्पांच्या फाटक्या बनियानाची आणि झिजलेल्या चपलांची किंमत दादाच्या मेडिकलच्या आणि माझं इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या वेळी पाहायला मिळाली. एवढं सर्व साम्राज्य उभारत असताना मम्मी पप्पांनी चुकूनही कधी कोणाच्या पैशांची मदत पडली नाही, किंवा पडली असेलही पण त्यांनी ती कधी घेतली नाही. थोडे थांबले, परत मरमर करत पाहिजे तितके जमवले आणि मगच पुढे गेले. असं करत करत एक सर्वसामान्य मिडल क्लास कुटुंब कधी गर्भश्रीमंत झालं ते कळलंच नाही. ते काटकसरीने राहिले नसते तर कदाचित आज आम्ही दोघे भाऊ हे दिवस पाहूही शकलो नसतो. कधी कधी फार वाटतं की या दोघांमुळे बऱ्याच गोष्टी आमच्या मनासारख्या घडल्या नाही. पण आज कळतं, त्या मनासारख्या घडल्या असत्या तर बऱ्याच गोष्टीचं मोल कळलं नसतं, आणि मोलच कळलं नसतं तर आज मिळणारं सुखही आळणी वाटलं असतं. हे सांगताना राहुलचे डोळे पाण्याने डबडबले होते. हे सगळं ऐकून मयुरीही जराशी हळवी झाली. तितक्यात त्याची कार घराच्या समोर येऊन थांबली. दोघे कारमध्येच बसून राहिले. मयुरी हलकीशी राहुलच्या जवळ सरकली आणि त्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवत म्हणाली, सॉरी राहुल, मला कळलं. मम्मी पप्पांनी जे सगळं केलं ते खरंच बरोबर होतं. पण आता तुम्ही दोघे एवढं कमावता झालात, आता तरी साठवलेल्या पैशाचा एन्जॉय घ्यावा. आणि आता नाही तर कधी करणार ते एन्जॉय, एवढीच माझी अपेक्षा आहे. राहुल आपल्या उजव्या हाताने मयुरीचं डोकं थोपटत बोलला, असं नाही गं. त्यांनी हवी तेवढीच आणि हवी तितकीच एन्जॉयमेंटही ह्या कासकसरीत टप्प्याटप्प्यात करून घेतली. फक्त त्या एन्जॉयमेंटच्या डेफिनेशन्स फार छोट्या आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना आनंद भेटतो. मम्मीला कधी साड्यांच्या सेलमध्ये तर कधी सोन्यापेक्षा स्वस्त त्या बेंटेक्सच्या बांगड्यांमध्ये. पप्पांना कधी जुन्या टू व्हीलरच्या खरेदीमध्ये तर मंडईमधल्या स्वस्तातल्या भाजीपाल्यामध्ये. ते दोघेही त्यांच्या काटकसरीत वाचवलेल्या पैशांचा आनंद रोज घ्यायचे आणि अजूनही घेतच आहेत. राहुल एवढं बोलतो न बोलतो तेवढ्यात त्याचा मोबाईल खणखणला. राहुलने स्पीकर ऑन केला. राहुल, हा मम्मी बोल, पोचलात का? राहुलची मम्मी, हो बेटा, आम्ही पोचलो पंढरपुरात. राहुल म्हणाला, बरा झाला ना तुमचा प्रवास? मम्मी, अगदी व्यवस्थित बघ, फक्त 200 रुपयात पोचलो. फक्त 200 रुपये? सांगताच राहुल अवाक झाला. राहुल म्हणाला, 200?
अगं मी तर तुम्हाला ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसवलं होतं, मग 700चे 200 कसं काय? मम्मी म्हणाली, अरे राहुल, तुला माहिती आहे ना तुझ्या म्हाताऱ्याला AC चा त्रास होतो, म्हणून आम्ही ती गाडी सोडून STच्या बसमध्ये येऊन बसलो बघ. एकदम मस्त प्रवास झाला, तोही फक्त 200त. राहुल हसला आणि डोक्याला हात लावत बोलला, कसे ग तुम्ही? मयुरीचे डोळे मम्मीचे बोलणे ऐकून पाणावले आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू फुटलं. भारावलेल्या अवस्थेत नकळत तीही बोलती झाली, लव्ह यू सो मच मम्मी पप्पा. काळजी घ्या आणि लवकर या. मिस यू बोथ. मला तुम्हाला आता एक घट्ट मिठी मारावीशी वाटते. मम्मी म्हणाली, अरे मयू, थँक्यू बेटा. तुम्ही दोघे पण काळजी घ्या आणि मिठी मारायला राहुल आहे सध्या, आणि हे तुला सांगायचंच राहिलं. मयुरी म्हणाली, काय मम्मी? मम्मी, अगं घरात तुम्ही दोघेच म्हणून नंतरच्या पॉजला मयुरी आणि राहुल दोघेही बावरली. मयुरी, म्हणून काय मम्मी? म्हणून काही नाही ग, दूधवाल्याला एकच बॅग टाकायला सांगितले मी. राहुल आणि मयुरी दोघं खदखदून हसू लागले. मयुरी, ओके मम्मी, तुम्ही इकडची काळजी नका करू, एन्जॉय करा. मम्मी म्हणाली, दोघेही असेच हसत राहा. चल आता गजानन महाराजांच्या भक्त निवासात पोचलो, मग करते नंतर कॉल. मयुरी, ओके बाय. राहुल म्हणाला, ओके बाय, काळजी घे तुझी आणि माझ्या म्हाताऱ्याची. मम्मी, हो, आणि तू दामलेच्या सुनेची काळजी घे. पाहिलंस ना मयू, कसे पोचले? त्यापेक्षा पैसे वाचवण्याचा आनंदच त्यांना जास्त. एकंदरीत काय तर इतकी वर्ष काटकसर करून ती काटकसर इतकी अंगवळणी पडली की छोट्या छोट्या गोष्टीतही वाचलेल्या पैशांचा आनंदच घेतात. त्यांनी झटकन फेकून न देता विसळून घेत एक एक थेंब करून सगळं साठवलं, म्हणून सुखाचं एवढं मोठं तळ साचलंय. छोट्यातल्या छोट्या गोष्टीचीही कदर केली, म्हणून आज ते इथवर पोहोचले, नाहीतर दारिद्र्य तर वाटच पाहत होतं. मयुरीचा मम्मी पप्पांविषयी आदर वाढला होता. संसाराचा सारांश तिला थोडक्यात भेटला होता. मयुरीच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या पाण्याने राहुलचा खांदा केव्हाच भिजला होता. मयुरी म्हणाली, खरंच रे, ते दोघे फारच ग्रेट आहेत. मी त्यांच्या अंगवळणी पडलेल्या काटकसरीला त्यांचा कंजूसपणा समजण्यात चुकलेच. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.